महाबळेश्वर हे असं ठिकाण आहे जे ठिकाण अगदी डोंगर दऱ्यांमध्ये बसलेलं आहे। महाबळेश्वरमध्ये जर पावसाचं सीझन चालू झालं तर तो पाऊस अगदी 5 महिन्याचा असतो आणि या 5 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये खूप इथले जे स्थानिक शेतकरी असतील किंवा स्थानिक माणसं असतील त्यांचे खूप हाल होतात। आता काय झालेलं आहे की या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अशी बरीचशी खोरी आहेत। आता या खोऱ्यांमध्ये राहणारी जी शेतकरी माणसं आहेत त्या शेतकरी माणसांना जर महाबळेश्वर तालुक्यामध्ये काही शासकीय कामं करायची असतील तर तिथून त्यांना यावं लागतं आणि येण्यासाठी सुद्धा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे एसटीचा मार्ग। आणि ती एसटी कधी येते तर सकाळी 7ला येते। त्याचबरोबर काही अशी खोरी आहेत ज्या खोऱ्यांमध्ये एसटी जात नाही, मग तिथून येण्यासाठी मार्ग कोणता तर फक्त पायानं चालत यावं लागतं। तेही 3-3 आणि 4-4 तासाचा प्रवास करून या तहसीलदार ऑफिसला ती माणसं येतात। आता इथं आल्यानंतर ना बिचारी ती माणसं, ती शेतकरी माणसं, वयस्कर माणसं अगदी 11 वाजेपर्यंत तहसीलदार ऑफिस उघडण्याची वाट बघतात। ऑफिस उघडल्यानंतर काही वेळेला असं सांगितलं जातं की आज साहेब आलेले नाहीत। तीच माणसं दुसऱ्या दिवशी पुन्हा येतात। दुसऱ्या दिवशी काय सांगतात की बाबा नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे तुमचं काम आज होऊ शकत नाही, तुम्ही उद्या या। हीच माणसं परत उद्या तिसऱ्या दिवशी येतात, तर तिसऱ्या दिवशी देखील साहेब कुठेतरी मीटिंगला गेलेले आहेत असं सांगितलं जातं। तर आता ही शासकीय कामं माणसांची अगदी सोयीस्कर किंवा व्यवस्थित होण्यासाठी RPIचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी मदत केंद्र सुरू केलेलं आहे। तर आपण त्यांच्या केंद्रावरती जाऊया आणि ती कशी कामं करतात हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। तर हे आहे RPIचं मदत केंद्र आणि हे मदत केंद्र चालवणारे हे सर आहेत। सर, हे किती दिवस झालं तुम्ही आता हे चालू केलेलं आहे मदत केंद्र? तिसरा आठवडा झाला। आम्ही लोकांच्या सेवेसाठी निशुल्क मदत केंद्र चालू केलं। तिसऱ्या आठवड्यामध्ये आतापर्यंत किती लोकांची तुम्ही कामं केलीत किंवा काय? 50 लोक येऊन गेलेत, आम्हाला भेट देऊन गेलेत आमच्या मदत केंद्राला। होय, त्याच्यामधील कामं किती लोकांची झालीत किंवा काय? आतापर्यंत 15 लोकांची आम्ही कामं केली। फायनल काम झालेलं आहे त्यांचं। आता माझ्या पाठीमागे एक आजी दिसत आहेत, या काय कामं घेऊन आलेल्या आहेत? या आजी गेले 5 ते 6 महिन्यापासून इकडे चक्रा मारतात। त्यांचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट घ्यायचं होतं आणि त्यांना पेन्शन योजना चालू करायची, पण ते अजून काम त्यांचं झालं नाही। ते आता जात होत्या इकडून, आम्ही त्यांना हात केला आणि ते बोलून घेतलं। त्यावेळेस आम्हाला कळालं की एकदम किरकोळ काम आहे, पण त्यासाठी ह्यांना 5 ते 6 वेळा इथं चक्रा मारावा लागतात आणि त्यांना डोळ्यांनी दिसत पण नाही। तुम्ही बघितलं? हो, एक डोळा त्यांचा हे आहे, तर आदू झालेला आहे। तर आम्ही त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करू पक्षामार्फत। तर संपूर्ण महाबळेश्वर परिसरातील लोकांना माझं एक आव्हान आहे की तुमची जी शासकीय कामं आहेत ती शासकीय कामं नक्कीच या मदत केंद्रावरती येऊन तुम्ही मांडा आणि तुमची ही कामं अगदी काळजीपूर्वक इथं केली जाणार आहेत। आणि हे मदत केंद्र केव्हा चालू असतं तर दर मंगळवारी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत चालू असतं। तर तुमची जी काही कामं आहेत ती कामं अगदी काळजीपूर्वक या मदत केंद्रावरती केली जाणार आहेत। आता इथे पक्ष कोणताही असो, मात्र ज्या पक्षामध्ये RPI पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते समाजाच्या कल्याणासाठी मदत करत आहेत आणि हीच मोठी गोष्ट आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला एवढं सांगायचं आहे की तुमचं जे कार्य आहे ते कार्य जर कोणत्या तरी सामान्य माणसांच्या उपयोगी जर पडत असेल तर नक्कीच असं मदत केंद्र तुम्ही देखील चालू करा, ही मी तुम्हाला विनंती करते।